हॅलो मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं टेस्टी बाईट्स होम किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत परफेक्ट आणि स्वादिष्ट तोंडात विरघळणारी अशी पुरणपोळी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ थोडा जास्त लांब झाला तर शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. इथे मी 1 ग्लास चणा डाळ घेतलेली आहे. चणा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. 2 ते 3 पाण्याने धुवायची आहे आणि त्यानंतर प्रेशर करायला ठेवायची आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, किंचितशी पाणी टाकायचं आहे आणि 9 ते 10 सीट्या लावून घ्यायच्या आहे. मीडियम आचवर शिजवून घ्यायची आहे डाळ, जेणेकरून डाळ चांगली स्मूथ शिजली जाईल. आणि जोपर्यंत इकडे डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायची आहे. 10 ते 12 वेलची घेतलेले आहे आणि एक अर्धा जायफळचा तुकडा घेतलेला आहे. वेलची आणि जायफळ कुटून घ्या. वेलची आणि जायफळने तुमच्या पुरणाचा स्वाद एकदम भन्नाट होणार आहे. आणि बघू शकता इकडे डाळ शिजून रेडी झालेली आहे. हाताने दाबून बघितलं तर एकदम मॅश केली जाईल अशा प्रकारे डाळ शिजवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर डाळीमधलं एक्सेस वॉटर तुम्हाला काढून घ्यायचं आहे. जर पाणी राहिलं ना तर तुमचं पुरण पातळ होऊ शकतं, त्यामुळे पाणी थोडंसं जास्त झालं असेल तर निथाळून घ्या. आणि त्यानंतर एक मॅशर घ्यायचं आहे आणि डाळ मॅश करून घ्यायची तुम्हाला मॅशरने. आणि त्यानंतर त्याच कुकरमध्ये ही मॅश केलेली डाळ तुम्हाला टाकून घ्यायची आहे. आणि ज्या ग्लासने आपण डाळ मोजून घेतलेली ना, त्याच ग्लासने 1 ग्लास साखर तुम्हाला त्यात ॲड करायची आहे. आणि साखर विरघळेपर्यंत एकदम सावकाश चम्मचने फिरवत राहायचं, नाहीतर खालून लागू शकतं पुरण. आणि पुरण तुम्हाला मीडियम आचवर शिजवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. इकडे बघू शकता साखर मस्त मेल्ट होत आहे. आणि जे वेलची पावडर आणि जायफळ पावडर आपण करून ठेवलेलं ते सुद्धा त्यामध्ये टाकून घ्या, जेणेकरून ते त्यामध्ये शिजेल आणि छान त्याचा फ्लेवर पूर्ण पुरणामध्ये मिक्स होईल. आणि अशा प्रकारे मिडियम टू लो फ्लेमवर पुरण शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता इकडे घट्ट झालेलं आहे पुरण. आणि गरमच तुम्हाला चाळणीमधून काढून घ्यायचं आहे. पुरण यंत्रातून काढायला थोडं कठीण जातं, कारण फिरवणं, त्याचं पातं लावणं हे सगळं. परंतु अशी चाळणी असते सर्वांकडेच. चाळणीमध्ये बघा अजिबात शिल्लकही राहत नाही. आणि तुम्ही पुरण यंत्रातून किंवा मिक्सरमधून काढाल ना तर खूप जास्त झंझट राहते, त्याचं पातं लावा आणि शिल्लकही खूप राहतं. चाळणीमधून काढलं ना की एकदम बारीक पण निघतं आणि इझिली निघतं, मेहनत पण लागत नाही आणि खूप इझिली तुमचं काम होऊन जातं. बघा इकडे काही शिल्लक राहिलेलं नाही आहे. अशा प्रकारे तुम्हाला थोडं थोडं पुरण टाकत जायचं आहे आणि मॅशरने मॅश करायचं आहे. बघा किती सोप्या पद्धतीनं, एकदम जास्त मेहनत न करता एकदम इझिली निघत आहे. आणि सगळं पुरण मी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मैत्रिणींनो, अर्धा कप मैदा घ्यायचा आहे आणि अर्धा कप कणिक घ्यायची आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे 1 टेबलस्पून घी, चिमूटभर नमक आणि किंचितशी हळद टाकायची आहे. आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घ्यायची आहे. आणि सॉफ्ट डो तयार करायचा आहे तुम्हाला, जेणेकरून तुमची पुरणपोळीसुद्धा खूप सॉफ्ट अशी होईल. तर इकडे मी आटा मळून घेतलेला आहे. बघू शकता आट्याला थोडंसं रेस्टला ठेवायचं आहे तुम्हाला अर्धा तास. आणि अर्ध्या तासानंतर बघा इकडे आटा छान मुरलेला आहे. छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे आहे तुम्हाला, कारण मी जास्त कणिक वापरत नाही पुरणपोळीकरिता. छोटासा गोळा घेऊन त्यावरती सुका आटा लावून घ्यायचा आहे आणि एक छोटी चपाती लाटून घ्यायची आणि पुरणाचा एक छोटा गोळा तयार करून त्यावरती ठेवायचा आहे. आणि त्यानंतर सगळ्या बाजूंनी हळूहळू कणिक वर घ्यायची आणि पुरणाचा गोळा आतमध्ये दाबत राहायचं. आणि अशा प्रकारे हाताने बघू शकता ही प्रोसेस खूप स्मूथली आणि हळुवारपणे करायची आहे. आणि जो एक्स्ट्रा आटा आहे ना तो काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर परत सुका आटा लावून हाताने गोल करत राहायचं त्याला आणि लाटण्याने फिरवून घ्यायचं. आणि पातळ मस्त छान अशी पुरणपोळी रेडी करून घ्यायची आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, इकडे पुरणपोळी रेडी झालेली आहे. तव्यावरती तूप घाला आणि दोन्ही साईडनं खूप मस्त गोल्डन कलर येईपर्यंत पुरणाची पोळी शेकून घ्या. आणि मीडियम गॅसवरच तुम्हाला पुरणाची पोळी शेकून घ्यायची आहे, नाहीतर खूप जास्त खरपूस झालेली चांगली वाटत नाही. आणि किती मस्त कलर आलेला आहे आणि फुगून सुद्धा वर आलेली आहे मस्त पुरणपोळी.
तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ पुरणपोळीचा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया. वॉच करा, कमेंट करा, लाईक करा आणि टेस्टी बाईट्स होम किचनला भेट द्या.